गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण जनरल नॉलेज सिरीजचा 5वा भाग बघणार आहे. या आधीचे 3-4 भाग टाकलेले आहे ते मी नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा येणाऱ्या सर्व एक्झामसाठी. चला तर सुरुवात करूया. कोणत्या देशाने ही बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले? तर आन्सर आहे किर्गिस्तान या देशाने. तर कोणत्या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले? तर किर्गिस्तान. नेक्स्ट आहे 2023 या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर ऑप्शन नाही दिले, आन्सरच दिलेले आहे. त्याच्यामुळे नक्की लेक्चर वाचा, जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि जे कोणी नवीन आले असतील लेक्चरवर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, आणि जे आधीपासून असतील त्यांनी लाईक शेअर करा मित्रांनो. चला तर आपण बघूया. भारत 2023 या वर्षात 2.90 लाख भारतीय पर्यटकांनी मालदीव या देशाला भेट दिली आहे. तर काय म्हणते, 2023 या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर भारत हा देश आहे. 2023 या वर्षात 2.90 लाख भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली आहे. सर्व परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. हे सर्वांनाच माहिती आहे, कारण जनरल नॉलेज क्वेश्चन येतातच. चला तर सुरू. खालीलपैकी कोणत्या देशाने आईन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे? तर कोणत्या देशाने? तर चीन या देशाने आईन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. तर चीन या देशाने. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर आन्सर आहे 26. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आले. तर कोणाच्या हस्ते देण्यात आले? द्रौपदी मुर्मू. आणि संख्या किती आहे? तर 26. नेक्स्ट आहे राष्ट्रीय गुन्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? बाल गुन्हेगारीत प्रथम क्रमांकावर राज्य आपलं महाराष्ट्र आहे. नक्की लक्षात ठेवा हा क्वेश्चन. चला नेक्स्ट बघूया. भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने कोणाला सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? सर्वोत्तम वित्तीय अधिकारी. तर कोणाला मिळाला हा सन्मान? विजय प्रकाश श्रीवास्तव यांना. नेक्स्ट आहे 10 जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर कोणता दिवस साजरा करण्यात येतो? 10 जानेवारी विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो 2006 पासून. भारतात 10 जानेवारी विश्व हिंदी दिवस म्हणून 2006 पासून साजरा करण्यात येतो. आणि भारतात 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात येतो. भारतात कधी करण्यात येतो? तर 10 जानेवारी. विश्व हिंदी दिवस म्हणून 2006 पासून. नेक्स्ट आहे फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन आहे आन्सर आहे गॅब्रिएल अटल यांची. ते फ्रान्स देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहे. तर फ्रान्स देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहे? तर गॅब्रिएल अटल आहे. आणि पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली फ्रान्स देशाच्या? तर गॅब्रिएल अटल यांची. नेक्स्ट आहे राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? संगीत या क्षेत्राशी संबंधित होते. महाराष्ट्र राज्यात कोठे पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले? तर कोठे करण्यात आले पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन? तर मुंबई येथे करण्यात आले. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात कोणत्या महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला? तर पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे ई-गव्हर्नन्स निर्देशांकात, जी महाराष्ट्रातील आहे. नेक्स्ट आहे केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेमध्ये
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या 2 नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरले? तर आपला आन्सर आहे सासवड व लोणावळा महानगरपालिका. सासवड व लोणावळा नगरपालिका या केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरले आहेत. सलग कितव्यांदा ठरले? तर दुसऱ्यांदा. सासवड व लोणावळा नगरपालिका. नेक्स्ट आहे, केंद्र सरकारच्या फार्मर आय.डी. या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची निवड झाली? तर कोणत्या जिल्ह्याची निवड झाली? तर बीड जिल्ह्याची निवड झाली आहे केंद्र सरकारच्या फार्मर आय.डी. या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याची. नेक्स्ट आहे, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी तर शशी सिंह यांची. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशी सिंह यांची निवड करण्यात आली. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारला आहे? तर कोणी स्वीकारला आहे बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार? तर इंद्रमणी पांडे यांनी. आन्सर काय? इंद्रमणी पांडे यांनी. त्यांची 3 वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. तर किती वर्षासाठी निवड करण्यात आली? 3 वर्षासाठी इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाच्या पदभार पदी. नेक्स्ट आहे, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झाले आहे? तर आन्सर आहे पिंपरी चिंचवड येथून झाले आहे. 100व्या अखिल भारतीय पिंपरी चिंचवड येथून 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन तर कोणत्या ठिकाणाहून झाले? तर पिंपरी चिंचवड येथून. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होते? तर शरद पवार हे आहे. नेक्स्ट आहे, लेटेस्ट क्वेश्चन आहे हे, नक्की वाचा आणि नक्की तुम्हाला फायदा होईल याच्यामुळे पेपरचा, कारण मी हे प्रत्येक महिन्याचे टाकत आहे आणि जे चालू आहे तेच मी घेत आहे आणि जे येणार तेच मी घेणार. हे पण नक्की आहे. बघा, तुम्ही पेपर झाल्यावर म्हणाल की मॅडमचं वाचलं असेल तर खूप फायदा झाला असता, कारण मी एकूण एक मराठीचे झाले, ग्रामसेवकचे, कृषी सेवकचे, पोलीस भरती, ते पण क्वेश्चन आपले सगळ्या एक्झामला येतात. ते पण नक्की वाचा. असं नाही की ग्रामसेवकसाठी दिले म्हणून ग्रामसेवकचंच वाचायचं, बाकीचं पण वाचा, कारण विज्ञानावर क्वेश्चन टाकणार आहे. जे बाकीचे जे प्लेलिस्टमध्ये आहे ते सर्व तुम्ही वाचा, जेणेकरून तुम्हाला सर्व असल्यामुळे काहीतरी फायदा होईल. तर जे नवीन आले असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांनी लाईक शेअर करा मित्रांना. याच्यामुळे मला मोटिवेशनल मिळेल आणि मी अशाच पद्धतीनं काम करेल आणि तुम्हाला उपयुक्त माहिती पोहोचवेल. चला तर तुमचा वेळ न घालवता लेक्चर कंटिन्यू करू. सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे? कोणत्या राज्यात? तर हिमाचल प्रदेश या राज्यात सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम कशासाठी राबवला जातो? तर सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी. आणि ते कोणत्या राज्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यात उपक्रम राबविण्यात येत आहे. असे 2-3 प्रश्न इथे तयार होतात. नेक्स्ट आहे, इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य L1 यानाचे प्रक्षेपण कधी केले? तर 2 सप्टेंबर 2023 केले. नेक्स्ट आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रघुराम अय्यर यांची. कोणाची नियुक्ती करण्यात आली? रघुराम अय्यर यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी. नेक्स्ट आहे, रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रूझ ठरली आहे? तर कोणती सर्वात मोठी क्रूझ ठरली?
आयकॉन ऑफ दी सीज. आयकॉन ऑफ दी सीज या क्रूजची लांबी किती आहे तर 1998 फूट आहे. तसेच या क्रूजचे वजन 2,50,800 टन आहे. हे नक्की लक्षात ठेवा. रॉयल कॅरिबियनने तयार केलेली जगातील मोठी क्रूज ठरली आहे तर आयकॉन ऑफ दी सीज. नेक्स्ट आहे, देशातील पहिले बीच गेम्स 2024चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले तर घोगला बीच दीव व दमण येथे आहे. कोणत्या बीचवर करण्यात आले? घोगला बीच दीव दमण येथे आहे. बीच गेम्स 2024चे आयोजन. भारतात कुठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर कुठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? अहमदाबाद येथे. तर कुठे करण्यात आले? अहमदाबाद येथे. जानेवारी महिना दिन विशेष. 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन तसेच पोलीस रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट आहे 3 जानेवारी महिला मुक्ती दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून 3 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. महिला दिन, महिला शिक्षण दिन. आणि 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट आहे 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. 10 जानेवारी हा दिवस जागतिक हास्य दिन. 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. तर 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिन म्हणून. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे तर माहितीच आहे. 30 जानेवारी हुतात्मा दिन आणि जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून 30 जानेवारी. हे दिनविशेष नक्की लक्षात ठेवा. काहीतरी एक ना एक क्वेश्चन येतोच दिनविषयावर. तर बघा, शिवाजी महाराजचा पुतळा किती भव्य आहे, ते पण घोड्यावर. त्यांच्या जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर कुठे होणार आहे? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा व सर्वात उंच भगवा ध्वज जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथे उभारण्यात येणार आहे. कुठे येणार आहे? सर्वात उंच भगवा ध्वज जुन्नर तालुक्यातील गोद्रे. जगातील सर्वात उंच पुतळा व उंच भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजचा जुन्नर तालुक्यातील गोद्रे. तर याची उंची काय असणार आहे? 250 फूट डोंगरावर 250 फूट डोंगरावर 50 फूट चबुतरा व त्यावर 111 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहे. 118 फूट उंचीचा. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील भव्य दिव्य असणार आहे. हे तर खरोखरच आहे, असणारच आहे, कारण ते आवश्यक आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जुन्नर तालुक्यात हा पुतळा उभारण्यासाठी 25 एकर जागेची निवड केली आहे. आता नेक्स्ट बघूया. 2023 मध्ये झालेल्या चक्रीवादळांची यादी, तारीख व त्यास नाव दिलेल्या देश. तर मोचा चक्रीवादळ हे नाव कोणी दिले आहे तर येमेन या देशाने दिलं आहे. तर ते कधी दिलं आहे? 10 मे 2023 येथे 23 रोजी दिलं आहे. 10 मे 2023 येमेन या देशाने मोचा या चक्रीवादळाला नाव दिलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळाला नाव कोणी दिलं आहे? बिपरजॉय हे तर बांगलादेश या देशाने दिलं आहे. किती मध्ये दिलं आहे तर 15 जून 2023 मध्ये दिलं आहे. नेक्स्ट आहे तेज हे आपल्या भारताने दिलं आहे, त्याच्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा. 21 ऑक्टोबर 2023 मध्ये तेज हे भारताने दिलं आहे. हॅमून हे चक्रीवादळ, हॅमून हे नाव चक्रीवादळाला कोण दिलं आहे तर 25 ऑक्टोबर 2023 मध्ये दिलं आहे. ते इराण या देशाने दिलं आहे. नेक्स्ट आहे मिथिली 15 नोव्हेंबर 2023 मध्ये दिलं आहे. हे सर्व 2023 मधले चक्रीवादळचे नाव आहे आणि ते कोणत्या देशांनी दिलं आहे त्याची यादी आहे. त्याच्यामुळे नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला पेपरला फायदा होईल. मिथिली
15 नोव्हेंबर 2023 मालदीव या देशाने नाव दिलं आहे मिथिली चक्रीवादळाला 15 नोव्हेंबर 2023 मध्ये. मिचोंग 5 डिसेंबर 2023 म्यानमार या देशाने नाव दिलं आहे मिचोंग. चला तर नेक्स्ट बघूया काय आहे हिट अँड रन कायदा. तर बेफिकीर वाहने चालवून अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. 1. तर अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळवता पडून गेल्यास कठोर शिक्षा होईल. 2. ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला. अपघातानंतर ड्रायव्हर पडून गेल्यास 10 वर्षाचा कारावास आणि 7 लाखाचा दंड. बघा हिट अँड रन कायदा काय आहे. 2 नंबरची शिक्षा 7 लाखाचा दंड पण होईल ड्रायव्हर पडून गेलास. 3 आहे अपघात झाला आणि ड्रायव्हरने पोलिसांना कळवलं, जखमीची मदत केली तर दंडासह 5 वर्षाचा दंड पण भरावा लागेल आणि 5 वर्षाचा कारावास पण होईल. त्यामुळे कोणीही हिट अँड रन कायदा पार करू नका. व्यवस्थित गाड्या चालवा, व्यवस्थित राहा. नेक्स्ट आहे 4 नंबरचा. आधी जामीनपात्र गुन्हा होता, जामीनपात्र सुटत होते जे गुन्हा करून. आता अजामीनपात्र गुन्हा, जामीन भेटणार नाही, त्याच्यामुळे अजामीनपात्र गुन्हा आता आहे. नवीन कायद्यानुसार हिट अँड रन कायद्याचे रूल आहे जे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. चला तर हे आपलं लेक्चर आपण इथे संपवू. आणि हे काय सर्वच लेक्चर माझे सर्वच एक्झामसाठी आवश्यक आहे, जे मी सर्वच एक्झामच्या दृष्टीने प्रिपरेशन केलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वच लेक्चर वाचा. मराठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, कृषीसेवक, जेणेकरून तुम्हाला सर्व फायदा होईल. चला तर थांबूया आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.